यांच्या पाचवीला मुलगी आहे राजेश बुवा लांबरे बॉलचे. त्याच्यामुळं गर्दी पण भरपूर आहे आणि बुवा आहे त्या अंगाला. त्याच्यामुळे शाहीराना विषय पण अगदी 512 अगदी 2 वर्ष कोर्स देतोय. पास पण दिलेला आहे. त्याच्यामुळे आता काही जास्त बोलणं ताप दे नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रथम पुरीला या ठिकाणी सुरुवात करतोय. गणपती बाप्पा ही विनम्र हा पापड तुझ्या चरणामध्ये भरतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आज रंगनी हे रसिका शब्द सुमरे वाहू दे नित्य सेवेचा हमरा तुझा छंद रघू दे तुझ माय पिता रसिका तव चरणी राहू दे सभारणा क्षणा तुझी कृपा
गगनाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक शिवबा मित्र मंडळ मालघर आयोजित दसरा तर मित्रांनो काल झालेला आहे तरी सुद्धा नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं कलगी आणि तुला असा नाताचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाच मंडळ मी शाहीर राजे श्रीकाम मुक्काम समेणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कला गायन मित्र मंडळ खोंडे जोगळेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि या ठिकाणी थोडा ढोलकीला वाटण्यास अजून आवाज तो माझा आजच्या कार्यक्रमाचे यजमान शिवबा मित्र मंडळ हा बटा मित्रांनो जेवढ्या शक्य होईल भोगा बिगा काय फोडत बसू नका फक्त जेवढ्या शक्य होईल तेवढ्या खाली बसून घ्या कारण मागे पण रसिक प्रेक्षक उभे आहेत या ठिकाणी समोरचे मित्रमंडळ उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहे पाठी महिला वर्ग बराचसा आहे आपण कृपया सर्वांनी खाली बसून घ्या आपण गाड्या घोड्या घेऊन कुठं पण जातो फक्त त्यांना कार्यक्रमाची मजा आजची बघायला मिळू द्या मित्रांनो सर्वांनी सहकार्य करा आणि म्हणून या ठिकाणी आज ज्यांचे आभार मानतो ज्यांना लाख लाख धन्यवाद देतो त्याच्या कार्यक्रमाचे यजमान शिवबा मित्र मंडळ मालघर यांनी या रंगमंचावरती या छोट्याशा शाहिराला सलग दुसऱ्यांदा या सेवेची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी लाख आभार मानतो आणि म्हणून मित्रांनो सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात करत असताना या मालघर गावची ग्रामदैवता आई सुकाई चंडिकाई देवी गावावर पडला राजा सावकाश अध्यक्ष आदरणीय सन्माननीय स्वर्गीय नितीनजी खेडेकर दादा यांच्या देखील चरणावरती या ठिकाणी प्रथमतच भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि म्हणून सध्याचे या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि सांगायला अभिमान वाटेल बैलगाडी शर्यतीचा बेताज बादशाह म्हणून ज्यांचा मुलंदाम संबंध कोकणामध्ये असतो त्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आमचे वैभवदादा पवार यांच्यासाठी एकदा विद्यमान जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण एक आवाजात वेगळी छाप आहे चल 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 वैभव दादांचा आवाज अगदी झोपेतनं उठून पण मी ऐकू शकतो या माणसाचा आवाज आणि म्हणून दादा मंडळाचे अध्यक्ष आहात तुम्हाला प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय शंकर शेठ महाडिक माऊली या मंडळाचे सचिव सन्माननीय राजेश महाडिक माऊली या मंडळाचे खजिनदार सन्माननीय महेशजी किरजे माऊली आणि या मंडळाचे संपूर्ण पदाधिकारी आणि सर्व मान्यवर मंडळी या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा असणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच उपसरपंच तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पोलीस पाटील या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करतो मित्रांनो थोडक्यात ओळख करून देतो आणि तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात फक्त प्रस्तावना या ठिकाणी ठेवतोय आणि तुमचा पैसा निश्चित या ठिकाणी सगळ्यांचा आज वसूल होणार आहे काय फक्त तुम्ही आवडून जोरात धरा म्हणून या ठिकाणी आज मला संगीताला साथ करताय ते माझे ढोलकीपटू अपूर्व दादा झडेकर त्याचप्रमाणे माझा भाऊ
ढोलकीला साथ करतो हेमंत दुबळे, कीबोर्डला आज मला साथ करतायत माझे बंधू सर्वांच्या परिचय आहेत. हा चेहरा सर्वांनी अगदी सगळ्यांचा पाठ झालेला आहे. ज्यांची गाणी गणपतीमध्ये आपण सर्वांनी आचरणात केलेली आहे. पंकज दादा काताळे आज मला कीबोर्डला साथ करतायत. त्याचप्रमाणे बँजोला मला साथ करतायत माझे बंधू ललिता देसले. ऍक्टरला मला साथ करते माझा भाऊ प्रणव काताळे. शैलीवादक आमचे रोहितदादा जाधव आम्हाला सुखरूप नेण्याचं आणण्याचं काम करतात. आमची गाडीमध्ये आमचे रुपेश दादा गोरे. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते आपल्या संबंध कोकणाचे लाडके सुपुत्र दापोली अश्वणगावचे सुपुत्र आमचे राजूदादा पड्याळ आणि संपूर्ण सहकारी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये या चिपळूण तालुक्यातील नव्हे तर संबंध कोकणातील नामवंत शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी अगदी आवर्जून नामोल्लेख करायचं वाटतं ते कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूण या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय पांडुरंग जंगमपूरजी आम्हाला गुरु समान आहेत. माऊलीने देखील या ठिकाणी प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे लोकशाहीर अनंत हळदे माऊली ज्यांना नुकताच कोकण शाहिरी भूषण पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो, तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे मित्र शाहीर निलेश दादा महाडिक हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय योगेश दादा पंडागळे चिपळूण तालुक्याचे पत्रकार आहेत. दादा देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या पाठीवरती अगदी ज्यांचा मायेचा हात असतो, कलेला मित्रांनो कोणत्याही जातीचं बंधन नसतं आणि याचं जिवंत उदाहरण याचं एकमेव नाव जर कोकणामधील जर कोण असेल ज्या माणसानं आपली जात पात न बाळगता कोकणची लोककला अजरामर केली मला गुरु समान असणारे आदरणीय शाहीरबाई खेरडकर आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू शाहीर गोडगाड्याचे गायक आहेत एकनाथजी डिके बुवा हे पण येणार होते. आता आदत करण्यात बुवा मला माहिती नाही पण मला त्यांचा फोन आला होता की बुवा मी भारी बघायला येतोय म्हणून. त्याचप्रमाणे शाहीर या गावचे सुपुत्र शशिकांतजी पवार माऊली, त्याचप्रमाणे याच गावचे सुपुत्र आमचे आधारस्तंभ आदरणीय राजेंद्र पवार माऊली, त्याचप्रमाणे गोहगर तालुक्याचे खरे अर्थानं स्वर सम्राट ज्याला म्हटलं जातं असे माझे बंधू पुणेवाले शाहीर विनेशजी तांबे बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांचे सहगायक वैभव दादा तांबे हे देखील आजच्या या ठिकाणी गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो आमच्या खेड तालुक्यातील शेंडी गावचे सुपुत्र परंतु या भागामध्ये अति प्रख्यात आहेत असे हरिभक्त पारायण आमचे शैलेश महाराज आंबरे एक सुंदर कीर्तनकार आहेत. दादा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात नाही काढून उपस्थित राहिलेले आहेत. तर त्याला देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये आमचा गोपाळ समाज बांधव गाव कोंडे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे माझे बंधू निखिल दादा महाडिक आणि रात्री मित्रांनो या ठिकाणी जो फॅन्सी शोचा कार्यक्रम झाला याच मंडळाने आयोजित केला होता. त्याच्यामध्ये ज्यांनी छावा चित्रपटामध्ये जी भूमिका ज्यांनी रात्री निभावलेली आहे ते दहिवली चिपळूण गावचे सुपुत्र माझे बंधू बाबादादा फिरदारकर यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्या माणसानं रात्री या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि आज ते दादा वेळ काढून या ठिकाणी याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्या सर्वांना मानाचा मुजरा करतो. अजून या गर्दीमध्ये राजेश बुवांचा चाहता वर्ग, मित्र परिवार, शाहिरी वर्ग, गुरुजन वर्ग या ठिकाणी कोणी आला असेल तर त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आता खऱ्या अर्थानं सन्मानानं त्यांच्याकडे जातोय हे माझे बंधू प्रतिस्पर्धी शाहीर. जर बायकोच नाही तर नवराच नसेल तर बायकोला का शोभाय काय हो. आणि म्हणून आज माझी बाजू आहे आधी मायाची आणि ज्यांच्या समोर आज मी त्यांची बायको आणि जे माझे पतिदेव आहेत असे लांजा तालुक्याची शान, संबंध कोकणची शान, शब्दांचा जादूगार विकासजी तांबरे बुवा यामध्ये की या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांचा संच, त्यांचे संगीतकार या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता या माझ्या मालघर गावची ग्रामदैवता आई सुकाई चंडिकाई देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची ग्रामदैवता आई झोलाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना कोणाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो आणि निश्चितपणे शब्द देतो आजची बारी ही बारी या ठिकाणी होणार आहे असा शब्द देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रथम सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कौतुक एवढ्यासाठीच करतो की त्यांच्या मनात जी जोडी या ठिकाणी होते ती जोडी त्यांना ज्यासाठी पाहिजे असते त्यासाठी एक दिवस ही मंडळी पुढे वाढवून घेते. त्याला तुमचं कौतुक किती करावं. एवढा कोण रिकामा नाही बुवांसाठी झाला आता जमान्यात. हा बुवा भेटत नाही एवढा विश्राम बघू पण कार्यक्रम करून घेऊ पण नाही. या माझ्या मालघर वासियांचं माझ्या या शिवबा मित्र मंडळाचं कौतुक करावा थोडं आहे. कारण गेल्या वर्षी तरी ही जोडी ठेवायची होती. गेल्या वर्षीची जोडी त्यांना ठेवायची होती पण कौल काही ठिकाण येत नव्हता. एकदा डाव्यात झाला एकदा उजव्यात झाला. शेवटी देवान कौल दिलाच नाही आणि म्हणून पुरेवाला गेल्या वर्षी बदललं. पण यंदा या ठिकाणी चिखलाचा नांगराचा चिखल पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या गावची ग्रामदैवता आई दुर्गा मातेची प्रतिमा या ठिकाणी विराजमान आहे. परंतु या गावची ग्रामदैवता आई सुकाई चंडिकाई देवी जिच्या आधिपत्याखाली जिच्या वरदहस्त या संबंध माझ्या मालघर गावावरती आहे. जिच्या कृपा दृष्टीनं आज मला संबंध मालघर गाव आज जी लेकरं जिचं नाव घेऊन अगदी जगाच्या पाठीवर कुठे जरी गेली तरी सुखानं दिवस जगतायत. आणि म्हणून ही स्तवन माझी आई सुकाईच्या आई चंडिकाईच्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आशीर्वादाने आई आनंदाला नवा रंग येतो. तुझ्या भजनात माते आज मी धावून जातो. मग संकटकाळी आई सुकाई आई चंडिकाई मी तुझेच नाव घेतो. आणि मग तुझ्या कृपा आशीर्वाद आज या सभेला अशा हिराजेश आणि म्हणून बघा बुवा लय आमच्या अंगाला तिकडं जवळ येऊन थांबा. हातात घ्या तुमचा पेन सोबत घ्या वही बुवा. आज बुवा तुमचा मान आणि सन्मान ठेवूनच कार्यक्रम या ठिकाणी करणार आहे. बुवा मला म्हणतात वैभव दादा तुम्ही मगाशी कशाला म्हटलं सप्तसुरांचा भाष्य तुम्हाला लय लागतो हा शब्द पण माझ्या नावापुढे खरंच लावू नका. ते मला म्हणतात सातसूर बुवा मी असेल सातसुरांचा भाष्य तुमच्या म्हणण्याप्रमाणे पण त्याचा एक तरी धड तुम्ही लावून दाखवा आल्यावर. आणि म्हणून स्तवन गातोय माझ्या माऊलीच्या चरणावरती स्तवन ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. या मालघर गावात तुझी नवलाई अग या मालघर गावात तुझी नवलाई आलो दर्शनाला मी तुझ्या सुखाई. या मालघर गावात तुझी नवलाई आलो दर्शनाला तुझ्या सुखाई. साध घाली तो तुला चंडिकाई. आई आता आज हे लेखून तुझ्या शिवारात आलेला आहे. या मुखातून जे काय बोबडे बोलले ते तुझंच लेकर आहे असा समाज आणि ही सेवा पदरात म्हणून म्हणायचं आहे. साध घाली तो तुला चंडिकाई माझ्या हकेला भाव तू गाई.
माझ्या केला भाव तू गाई बोल श्री गणपती गजानन गावदेवी गजनंग कैलासाची पिताजी शिवराम धोंडू अखंड सतनाम घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा त्याचप्रमाणे सुयोग सुनील तांबडे यांच्याकडून या स्तवनासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष आमचे आधारस्तंभ वैभवदादा पवार दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे संदेशदादा पवार दादांच्या माध्यमातून या स्तवनासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. या सर्व माझ्या बक्षिसांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि आता बघा मित्रांनो, झोपलो नाही ना, पाऊस पण थांबलाय आता, शाप काय काळजी करू नका. आणि म्हणून ऐका विषय या ठिकाणी श्रवण झालेला आहे, बरोबर आहे ना वैभव दादा? बुवा म्हणतात की वारंवार म्हणतात ते की म्हणतात बुवा कमरेच्या खालचा काय घाव नका. आता बुवा मी नेहमी सांगतोय तुम्हाला, कमरेच्या खाली जर तुम्हाला बोलून तर उपयोग त्याचा काय होण्याचा आहे काय? आहे काय? तुम्ही पुरुष आहात, तुम्हाला कमरेच्या खाली बोलून काय उपयोग त्याचा? काहीच भाव व्हायचा नाही उपयोग त्याचा. आणि म्हणून या ठिकाणी एक बुवानी नवीन पायंडा काढलेला आता, ते रात्री पण मला मार्ग जमान्यामध्ये म्हटले, बाकीच्यांना म्हणतात तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही, हो बुवा मलाच फक्त प्रॉब्लेम आहे. तुम्ही शक्ती तुर्यात नमन करायचा, बरोबर ना? मलाच प्रॉब्लेम आहे. त्याचं कारण का? तुम्ही गाणं काढलं की नाही, हात जोडून तुम्हाला नम्र ही विनवणी हो, नमन कलेची करू नका लावणी हो. मग जर नमनाची लावणी करायची नाही तर तो नमन शक्ती तुर्यात हवाय कशाला? बरं म्हणणार बोलणं, सशाची वाट, सशाची वाट दिसते कशी मऊ, हे बोलणं, सशाची वाट दिसते कशी मऊ आणि चेंगड्या बोले. आता आल्यावर गाडी का म्हणतात 40 मिनिट गाडी जे तेव्हा काय राजेश बुवा किन्नर किन्नर बुवा किन्नर नाही, किन्नरचा अर्थ थोडासा वेगळा होतो. तुम्ही क्लीनर बोला ना तर किल्लर बोला, मी किल्लर आणि आज तुम्ही चिल्लर बुवा.
बाजूला घ्या. हे मी म्हणून सांगतो, हे होतं नांजन झाडू मारा डेपो. ते शब्द रोज कानावर पडून 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 त्याला पाठ झाले. आणि अनुभवाशिवाय माणूस काय बोलू शकत? अनुभवाचेच बोल माणूस बोलतो, बरोबर आहे ना? म्हणून बुवा तुम्ही नमन करा. आज वैभव दादा कलगीधरा मंडळाच्या पदाधिकारी म्हणजे पदावरती आहेत, तेही तुम्हाला सांगते तुम्ही नमन बुवा. तुम्हाला फरमाईशी तुम्ही बिंदास नमन करा. माझा काय त्याच्यामध्ये फक्त मुद्दा काय, गाणं तुमचं आहे ना. नमन कलेची करू नका लावणी, मग नमनाला शक्तीसुरेने आणू नका बुवा. एवढाच तुम्हाला माझा सल्ला. अजून तुम्हाला एक सल्ला देतो, जर तुम्हाला शक्तीसुरेमध्ये नमन आणायचं असेल, नमन पण आपलीच लोक कला बुवा, तर मग तुम्ही एक काम करा, नमना शक्तीसुरा करा बघू. मला तुमच्या हिंमत काय ना बरोबर, बरोबर ना? शक्तीसुरा नमन आणतो ना, पण नमना शक्तीसुरा एकदा करा बघू. टामना 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 ते टामना ते टामना ते टामना वडक असं नको इकडे. आणि म्हणून मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही आणि गोवाना पण आज काय जास्त झोपवणार नाही, कारण काल चांगल्या दिवसावर आमचा भांडण पेटलाय नवरा आणि बायकोचा. म्हटलं घटस्फोटाने घ्यायचा किती दिवस, आणि म्हणून गण गाते मी तेवढं म्हणायचं आहे काय लक्ष असावं. विश्वाचा पालन करता तुझे आणि तुझं बुद्धारी संकटकाळी रक्षण करतो तू बाप्पा क्षणोक्षणा. आणि म्हणून आळवितो तुला श्री गणराया. आणि आज हा तुझा भक्त या नवरात्रीच्या तेवढा टायमिंग निघून जाईल. पण दोन गाणं बहुत फेमस झालेलं आहे. ते म्हणतात गाण्याचं भांडवल करतात. अरे मी साक्षीदार आहे त्याचा, भांडवल तर होणारच आहे ना. ज्या वेळेस एखाद्या उद्योगात भांडवल टाकाल बाबा, तेव्हाच तो उद्योग नावा रूपाला येतो. काय बोलालो. आणि म्हणून तुमच्या गाण्याचा भागीदार राजेश बुवा आहे. अगं सांगा काय काय आणू तुझ्या गणपतीला. एका गाण्यात बुवा नावा रूपाला नाही तर आपलं विकास शेख लय भारी माणूस आहेत ते, म्हणून आज काय त्यांना जास्त दुखवणार नाही. माझा गण गातोय बुवा, माझी आधी माया पुन्हा एकदा माझ्या गणातून श्रेष्ठ करतोय म्हणायचं आहे काय बुवा, लक्षात असावं. ही आधी मायेच्या लंबोदरा भरला तू या चराचरा. हे विश्वाच्या तू विघ्नहरा, येता संकट दूर करा. मग सुखी करावे तू साऱ्या भात जना. हेच मागणे आज बाप्पा श्री गणा. हेच मागणे आज बाप्पा श्री गणा. Yeah.
अंतरीचा भाव चला सांगूया हेच मागणे आज बाप्पाशी गणा हेच मागणे आज बाप्पाशी स्तवन आणि खऱ्या ठिकाणी खऱ्या अर्थाने झालेलं आहे. बरोबर आहे ना? झोपा नाही ना दिल्या? ओके ओके निश्चित 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 या मंडळाचे या ठिकाणी उपाध्यक्ष शंकरशेठ महाडिक साहेबांच्या माध्यमातून हे जे मंडळ आहे शिवबा मित्र मंडळ मालघर हे आदरणीय स्वर्गीय नितीनजी या ठिकाणी खेडेकर यांच्या आधिपत्याखाली चालत आलेलं हे मंडळ आहे आणि म्हणून त्यांच्या स्मृतीला चिरशांती लाभो आणि म्हणून एक फरमाईश आलेली आहे की दादरवरती गाणं झालेलं पाहिजे. 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. मानाचा मजरा करतो. आराध्य मंगेश पवार दादांच्या माध्यमातून 51 रुपयाचा पारितोषिक आलाय. गवलय घासून झालेली पाहिजे आणि म्हणून श्रेयश कदम श्रेयस कदम साठी रितेश सदा घाट यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. श्रेयस हाच गेल्या वर्षीच्या टिवल्या बावल्या करणारा वलक लावला एवढा आता थोडा वाया घेत चाललाय आहे ना. भात बसवल्यासारख्या घडी बसवतोय आणि म्हणून बघा स्तवन या ठिकाणी झालेला आहे. घन झालेला आहे. सुरुवात करतोय गवळणीला. बरोबर आहे ना? मजा येता घरी आहे ना. विषय असा त्यांना कमरेच्या खालचं चालत नाही. ते पण म्हणतात कमरेच्या वर पण जाणार नाही, कमरेच्या खालचा पण येणार नाही, मध्येच जाऊ द्या. मध्येच उभे नका आहे काय हो काय रे बोलाडो. पण बोवा आजचा गवळणीचा विषय तुम्हाला चांगलाच देतोय बोवा. काय तुम्हाला झोपवणार नाही बोवा. कारण
विषय असा आहे मित्रांनो, खरं सांगतो तुमच्या माहितीसाठी सर्वांच्या. विषय होतो कसं माहितीये, आज तुम्ही या ठिकाणी बारी बघायला आला, बरोबर की नाही? बोवाल किती जीव लावून बारी करू द्या. या ठिकाणी आमची युट्यूबर सगळी पोरं कॅमेरा लावून बसले, उद्या ही बारी अख्खा कोकण बघत असतो. बोवाल किती चांगला गाव द्या, तरी जशी की ढोलकी दोन बाजू असते ना, अरे याला बुवा भारी करणार, काय भारी केला बुवा. ढोलकी वाजते एका बाजू आहे ना, मग ह्यानी किती पण बेसूर गाव द्या, नाक करते काय असं तेच म्हणतात. भेंडी भेंडी, गवार, दोडका, तवसा, चिपडा, काकड्या सगळा तुम्हाला बोल देतो आज या ठिकाणी. बघा चिपळूण तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य रघुशेठ ठसाळे, धामेली गाव, दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचा बहादर असा पारितोषिक आलेला आहे. मला वाटतं वैभव दादा, धामेली म्हणजे इकडे आपल्याकडे बोवाना फक्त बैल आणि गाडीच माहितीये. आपल्याकडे रेड्यांचा झोळे पण बोवणं भारी होतात का नाही ना, होतात ना, पण बोवाना तो रेड्याला माहिती नाही. बोवांचा जीव फक्त गाडीत आणि म्हशीत पैसा अडकला. पण बुवाना एकदा आपण वैभव दादा त्यांनी नांगऱ्यांच्या स्पर्धा द्यावी की त्या बैलगाडीच्या, आपण एकदा बुवाना रेड्याच्या झोम्या बघायला आपण एकदा घेऊन यायचं आहे, बरोबर आहे ना? पण रेड अंडीलाच हवंय का, भादर रेड तेव्हा झोंबी अगदी बघण्यासारखी. आणि म्हणून बुवा म्हणतात नाक करते काय नाही बुवा, तुमचाच रेडा गाभण राहू द्या. माझी आपली म्हैस आपली भाकड्या दिला वाड्यात बांधून ठेवतो मी, तुमचाच रेडा गाभण, तुमचा नाच कोण करत? तुमचा नाद करणं म्हणजे काय साधी छोटी गोष्ट आहे का नाही? पण विषयात ऐका, विषय आहे गवणीचा. बुवा नाही जात कमरेच्या वर, नाही जात कमरेच्या खाली, मधीच देतोय तुम्हाला गवलन. फक्त तुमचं लावा इकडं कान आणि म्हणायचं आहे काय बुवा, लक्ष असावं. बघूया गोकुळच्या कानाची आहे भरतीच तारा, लपून चोरून जातो बघा काना दुसऱ्याच्या घरात. आता यशोदी माई तुझ्या कानाला समजा बजारा, चोरी करतो होला बाड काना. एकटाच नाही पण घेऊन सारी ती गोकुळची. विषय कसा आहे बघा, काना का एकटा चोऱ्या करत नव्हता वैभव दादा, कानाचे सवंगडी पण त्याच्यासोबत चोऱ्या करायचे. मी भुवनच्या सवंगडीला बोलत कान्हा आणि त्याचे सवंगडी सगळ्यांना माहिती आहे. आता नमन करतात त्याच्यामुळे त्यांना नमनाची माहिती माझ्यापेक्षा भरपूर आहे. आणि म्हणून बघा बुवा, गवळीचा विषय तुमच्यासाठी अंदाज खास, तुम्ही फक्त स्वतःवरती ओढून घ्यायचा नाही बुवा. विषय का गवळीचा, अरे चोरा तू हराम खोरा. आता हरामखोर काय शिवी काय हो? हरामखोर शिवी आहे, त्याचा भांडवल किती करतील बघा. शिवी दिला लय बुवा हलक्या काळाचा माणूस आहे, ते लगेच जिवारी लागतो भाव सगळा. लय म्हणता शिवी दिला मला, म्हणून भाऊ म्हणतो ऐका, अरे चोरा तू हराम खोरा, काय वाटते तुला मजा. कान्हा ए माझ्या सावल्या, ए माझ्या किसना, हे घासून म्हणून म्हणतात आरे चोरा तू हराम खोरा, काय वाटते तुला मजा. चार चौकात देईल सजा बघा, अरे चार चौकात देईल सजा, तोंड फोडील कान्हा तुझा. चार चौकात देईल सजा, तोंड काय बोलतो मी, कोणता शब्द काय आहे? आई. आपण कोकणात राहणारी माणसं आहे बरोबर ना, आपण गावठीच आहे. शब्द काय आई, तर बुवानी गाण्यात काय म्हटले, असं नाही म्हटलं ते, सांग आई काय काय आणू. बुवा काय म्हणाल, आई अगं सांग आई काय काय आणू. हा आपण म्हणतो ना, जास्त बोललास तोंड फोडून टाकी शिया, बरोबर ना. तो तोंड हा तोंड, हा
बुवा नको तिकडे लक्ष द्यायचा. माझा विषय असा आहे, चार चौघात देईल साजा, तोंड फोडील काना तुझा. विषय कसा आहे, काना गवणीच्या वाटावर व्हायचा, त्यांच्या माठातला दही तुम्ही सर्व खायचा. एक दिवशी गवंडीने पण ठरवलं याचा लय त्रास आपल्याला होतोय है ना. मग काना, अरे तू आज देवांचा देव, 9 लाख गाई गुरांचा मालक, चोऱ्या माऱ्या करणं तुझ्यासारखं शोभत नाही, बरोबर आहे ना. पण आता तुला आदर घडावी लागेल. चार चौघात ज्यावेळेस तुझी बदनामी होईल, तुझा अपमान होईल, तेव्हा तू धार्या मिळशील आहे ना. मग चार चौघात देईल साजा, तोंड फोडील काना तुझा. एवढाच. आता हा काय कपड्याच्या खाली आहे, मनीच आहे. म्हणून म्हणताय आरा रे चोरा, तू हराम खोरा, आरा रे चोरा, तू हराम खोरा. काही वाटते तुला मजा, काही वाटते तुला मजा. चल चौघात देईल सदा, तोंड फोडील काना तुझा. चल चौघात देईल सदा, तोंड फोडील काना तुझा. अजितदादा जाधव त्यांच्या ठिकाणी फरमाईश आलेली आहे की जे माझे गवण आहे देवांचा तो देव रे काका, त्या गवणाच्या ठिकाणी फरमाईश आलेली आहे. एका मोठ्यामध्ये निषेध घेणार आहे, पण मित्रांनो इथे वेळेला बंधन आहे. तुमच्या फरमाईशी सगळ्या घेणार, फक्त जो काय माझा अगोदरचा आहे तेवढा फक्त मला पूर्ण करू दे. आणि म्हणून विषय आहे खऱ्या अर्थानं शक्ती तुला जो गाभा आहे प्रश्न उत्तराचा कलगी तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाही एकमेकांना विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहीरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. प्रशांत तानाजी पवार गाव उंबळी साहेबांच्या माध्यमातून गवळणीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुलगा करतो. तर विषय असा आहे, शाहीरांना लेखी विषय दिलेला आहे. समाजाच्या कानावरती विषय असावा. विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने
पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणावर बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर. तुम्ही ज्ञानी आहात, अभ्यासू आहात. तुम्हाला हा विषय गेल्या वर्षापासून देतोय. तुम्हाला विषयाची बाजू पण बुवा दिलेली आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. मला वाटतं मित्रांनो, या ठिकाणी आमच्या नांदगावरून, आमच्या खेड तालुक्यातून सुद्धा प्रेक्षक वर्ग आलेला आहे. तर त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि म्हणून विषय गातोय पुढचा. एका मोकळ्यात एका अंतऱ्यात साहेबांचं या ठिकाणी आदरणीय नितीन दादांचं या ठिकाणी गाणं घेतोय आणि माझी लग्न या ठिकाणी संपवतोय. म्हणून म्हणायचं वैभवाला जास्त वेळ होत नाही ना, उगाच असं नको व्हायला. आणि म्हणून वरती वरती अव्हा शक्ती तुला म्हणजे नागो रे बुवा, काही खेळ नाही. त्या कोकण रेल्वे मध्ये विक्री जाणारी ही आंब्याची वेल नाही. त्या कोकण रेल्वे मध्ये विकली जाणारी ती आंब्याची वेल नाही. आणि तालाचा सुराचा थोडा सुद्धा बघा आल्यावर आता बुवा म्हणतील अरे मी बेसूर असून मला एवढ्या वाऱ्या भेटतात. कारण बुवा तुम्हाला वाऱ्या भेटतात त्याचं कारण एवढंच आहे, सध्या तुम्ही लय फॉर्मात आहो बुवा. ह्याचा पण बुवा विचार करा. शक्तीवाल्यांच्या एवढ्या गर्दीतून तुमच्यासोबत तुम्ही रात्री सांगितलं म्हणून ना बुवा, शक्ती तुझ्याच्या एवढ्या गर्दीतून तुमच्यासोबत आजचा 27वा कार्यक्रम करणार राजेश बुवा. हे पण तुम्ही विसरू नका बुवा. अहो शक्ती तुला म्हणजे नागोरे बुवा, काही खेळ नाही. मध्ये विकली जाणारी आंब्याची वेल नाही. आणि शक्ती तुझ्याचा तालाचा सुराचा नागोरे बुवा, तुमच्याकडे जरा सुद्धा आणि म्हणून आधी साई पगकर तोडानवा मिराची चटणी वाट जेवायला बघताना वाट पाय जेवायला बघताना वाट साजने माझ्या बाया भुकरान ग, साजने माझ्या बाया भुकरान ग. बघा विषय गातोय प्रश्नपदाचा. म्हणून म्हणायचंय अहो घ्यावी गुरुची तू सादर, बघा कराया जमते का मातर. सोडतो विषय तुला रणातर, सोडतो विषय तुला रणातर. तू जाऊन शोध उत्तर त्याच्या घरात. कारण एवढे दिवस बुवाना विषय देतो पण बुवाना उत्तर काय भेटत नाही. म्हणून बुवा म्हणतोय, बुवा म्हणतील बारी हिताने उत्तर घरात कसं शोधा नको, घरातच शोधा बुवा. ज्यावेळेस रात्रंदिवस उत्तर शोधा तेव्हाच तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. म्हणून म्हणायचंय तू जाऊन शोध उत्तर त्याच्या घरात, नाही तर बुवा काढीन तुझी वारात. तू जाऊन शोध उत्तर त्याच्या घरात, नाही तर बुवा काढीन तुझी वारात.
सर्वे सर्व या मंडळाचे संस्थापक, या मंडळाचे अध्यक्ष आज तुम्हा मला सोडून स्वर्गवासी झालेले आहेत नितीन दादा, त्यांच्यासाठी या ठिकाणी फरमाईश एका पकडाचे एका आंब्याचे होते माझी बाजी या ठिकाणी संपवतो. आयोजकांच्या आगमनाला त्यांची फरमाईश झालेली आहे म्हणून शुभ मित्र मंडळाचे ते अहो शुभ मित्र मंडळाचे ते बघाधार होते शुभ मित्र मंडळाचे ते बघाधार होते पण आज नितीन दादा तुमची अहो आठवण ये आज नितीन दादा तुमची आठवण ये शुभ मित्र मंडळाचे आधार होते शुभ मित्र मंडळाचे आधार होते आज नितीन दादा तुमची आठवण येते आज नितीन दादा तुमची आठवण येते आज नितीन दादा मरावे बरी कीर्ती रूपी उडावे मरावे बरी कीर्ती रूपी मागे उडावे माणूस किती वर्ष जगला त्याला महत्व नाही माणूस किती वर्ष जगला त्याला महत्व नाही पण समाजासाठी काय करून गेला आणि कसा जगला त्या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं जाते म्हणून म्हणायचं आहे संस्थापक अध्यक्ष ते मंडळाचे झाले संस्थापक अध्यक्ष ते मंडळाचे झाले माझे घर गावाचे या स्वप्न पूर्ण केले माझे घर गावाचे या स्वप्न पूर्ण केले गेले साऱ्यांशी ते सोडून येणारे गेले साऱ्यांशी जोडून भावाचे नाते आज नितीन दादा तुमची आठवण येते आज नितीन दादा तुमची आठवण येते शुभ मित्र मंडळाचे आधार होते शुभ मित्र मंडळाचे आधार होते आज नितीन दादा तुमची आठवण येते आज नितीन दादा तुमची आठवण येते आज नितीन दादा तुमची आठवण येते अहो आज नितीन दादा तुमची अजित दादा तुमची फरमाईश दुसऱ्या पाण्याने निश्चित घेतो वेळ माझा संपलेला आहे आणि म्हणून मित्रांनो
ज्या मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य केलं, त्याच पद्धतीने शाहिराने देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य करा अशा आशा बाळगतो. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रथम फेरी या ठिकाणी संपली असे जाहीर करतो. धन्यवाद.